आणि राग नको, कारण माका मालवणी लय प्रेम हा. मी मालवणीच बोलतोय जास्त करून, त्यामुळे मालवणीच आहे मी आणि मालवणीच रवतले, मालवणीच मरतले. तर मंडळी, आता तुम्ही पहिलो भाग जर बघला असताना, आता जो दुसरो भाग मी तुमच्या समोर घेऊन येतोय. आता आमच्या सगळ्या समालोचकांची एक ओळख परत होतली, तो भाग मी तुमच्याकडे, कारण प्रत्येक सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सगळ्या कानाकोपऱ्यातून समालोचक गेलेलो आहे, त्यांची तुमका आज भेट होतील आणि त्यांची माहिती तुमका होती. नक्की बघा. नमस्कार, मी उमेश परब कुडाळ. साधारण 1987 पासून क्रिकेट समालोचन या क्षेत्रात आहे. 1997 मध्ये विजय बागातकर यांच्या सौजन्याने मला मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यातील रणजी सामन्यात क्वार्टर फायनलचा सामना होता, विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान नागपूर इथे समालोचन करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर कुडाळ तालुक्यात जवळपास प्रत्येक स्पर्धेसाठी आम्ही विजय बागायतकर आणि मी समालोचनासाठी होतो. त्यानंतर बरेच नवीन आपल्या समालोचक यायला लागेल. नवोदित समाचारांना कलाकारांना संधी मिळावी यासाठी आम्ही जरासं माझं क्षेत्र बदलून, कारण निवेदनाचा किडा हा अंगात होताच, त्यामुळे मला एक बादल चौधरी यांनी सांगितलं, अगदी मोठ्या मनाने मी या ठिकाणी मान्य करतोय, बादल चौधरी माझे मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं, उमेश तू जर कॉमेंट्री करत नसशील तर पैठणीच्या कार्यक्रमात तू ये, तू माईक सोडू नको. अशा प्रकारे त्यांनी आवाज केल्यामुळे मी पैठणीच्या कार्यक्रमाचं डेअरिंग केलं आणि आता जवळपास 2 वर्षात जवळपास 150 कार्यक्रम मी केलेले आहेत 2 वर्षात. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पैठणीच्या कार्यक्रमात बऱ्यापैकी आपलं नाव आहे. जर कोणाला कुठेही कार्यक्रम करायचा असेल निश्चित आमचे संपर्क साधा. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझं नाव शिवराम वाळवे, मी कणकवली तिवरी या गावातून आहे. नमस्कार, मी उत्तम मुंडगेकर, देवगड आनंदवाडी. समालोचन क्षेत्रामध्ये मी पण एक 10 ते 12 वर्षापासून मी सुरुवात केली. त्यानंतर सुरुवातीला देवगड तालुक्यामध्ये समालोचन करण्याची संधी भेटली. माझं नाव अजय नाईक, मी वेंगुर्ले तालुका कुडाळवरून बिलॉंग करतो. मी साधारण 15 ते 16 वर्ष क्रिकेट क्षेत्रामध्ये आहे. पूर्वी क्रिकेट खेळत होतं, नंतर समालोचन क्षेत्रामध्ये आहे. हॅलो, मी रोहन कदम, कांदळगाव तालुका मालवण मधून आहे. सावंतवाडी तालुक्यातील आसगाव या गावातून आलोय. प्रेक्षक वर्गांच्या आशीर्वादानं, क्रिकेट रसिकांच्या आशीर्वादानं 1996 पासून आज 2025 सालापर्यंत एक समालोचक म्हणून आपल्या समोर आहे. जे प्रेम तुम्हा सर्वांकडनं मिळालं ते प्रेम यापुढे असंच राहू दे अशी ईश्वराकडे मी प्रार्थना करतोय. आणि आज या स्नेह संमेलनाच्या निमित्तानं जे जुने बुजुर्ग समालोचक आणि त्यांच्या समवेत जे उदयोन्मुख समालोचक ते या क्षेत्रामध्ये आता कार्यरत आहेत ते आले, त्यांनी यापासून काहीतरी बोध घ्यावा. आणि केवळ एक विनंती किंवा सूचना म्हणा त्याला, मी आजमाने त्यांना सांगेन की सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या युगामध्ये केवळ कॉपी पेस्ट न करता तुम्ही तुमची स्वतःची शैली निर्माण करा. त्या शैलीसोबत समालोचन कोण करतोय हे प्रेक्षक वर्गाला सांगण्याची गरज नाही, तर ते तुमच्या ओघावत्या शैलीने प्रेक्षक वर्गाने सांगितलं पाहिजे, याचीच तुम्ही खात्री द्या. दुसरी गोष्ट महत्वाची सांगायची झाल्यास, आजच्या घडीला जे नामांकित समालोचक आहेत, सर्वोत्कृष्ट समालोचक आहेत, त्यांची कॉपी करण्याच्या प्रयत्नात काही उदयोन्मुख समालोचक हे जास्तीत जास्त शेरोशायरी करण्याचा प्रयत्न करतात, जास्तीत जास्त काव्य करण्याचा प्रयत्न करतात. तर मी त्या मित्रांना सांगेन की ती गोष्ट अजूनही दूर आहे. प्राथमिक लक्ष तुमचं काय असेल, समालोचक म्हणजे काय हे अंग तुम्ही आधी जाणून घ्या. समालोचक म्हणजे काय, तर समालोचक आहे कोणासाठी, जो प्रेक्षक वर्ग बसलाय. आजचा युग हा युट्यूबचा युग आहे, त्यामुळे युट्यूबच्या युगामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पाहू शकतो. मात्र ज्या ठिकाणी युट्यूब नाही त्या ठिकाणी प्रत्येक चेंडू हा प्रेक्षक वर्गासाठी महत्वाचा असतो. त्यामुळे मैदानावर जो इतिवृत्तांत घडतोय तो प्रत्यक्षदर्शनी प्रेक्षक वर्गांच्या डोळ्यासमोर कसा सादर करायचा याची खात्री आपण करा. महत्वपूर्ण म्हणजे एखाद्या संघाचा स्कोअर सांगताना जे आकडे आपण सांगतो ते बिनचूक सांगितले पाहिजेत. काही समालोचकांकडनं मी 19 आकड्याचं 19 असं ऐकलंय. माझ्या तर वाचण्यात किंवा कुठे 19 असा आकडा आला नाही, तो 19 असा आलाय. कृपया त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. भविष्य तुमचं उज्ज्वल आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्याला शुभेच्छा देतो. इथेच थांबतो.
संतोष मरिये, मी वेंगुर्ल्याचा आहे आणि जवळजवळ 2015 पासून समालोचन कक्षामध्ये मी कॉमेंट्री करतोय. मी गुरु नाईक, गुरुदास नाईक, सावंतवाडी तालुक्यातील आरोंद आहे माझं गाव. नमस्कार सगळ्यांना माझा. मी मनोज मयेकर म्हणजेच लारा मयेकर, तात्या म्हणून सध्या खूप फेमस आहे असा लोकांका वाटतं, पण माका आज वाटणार नाही. तर व्यवसाय माझो हॉटेल असा आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्सचो बिझनेस आहे माझो आणि छोटेसे व्हिडिओ वगैरे करते कॉमेडी. तसं मी पेशान एक डान्सर आहे, एक कोरिओग्राफर आहे आणि एक मी ऍक्टर आहे. आणि ऍक्टर असल्यामुळे मी कॉमेंट्री करू शकते अशी लोकांची गैरसमज होतो. म्हणून मला माईक दिल्याने 1-2 वर्षापूर्वी की तुम्ही कॉमेंट्री करा, पण तुमच्यासारखे मला जोक सांगू गेलत ना किंवा आता यांच्या मन सांगू गेलं ना समीर सर तसा मला काय सांगणार नाही. आपले बादल सर, देऊळकर सर, श्याम सर ह्यांका बघून आम्ही आपले फक्त स्कोर सांगतो आणि ते थोडी वेळात मालवणी कॉमेडी करतो जी स्टेजवर करतो. जास्त आमका काय कॉमेंट्रीमध्ये येणार नाही, पण अगदी येणार असा नाही, आमका शिकायचा म्हणून मी आज तुमच्याकडे येतो. कारण मला शिकायचं आता अजून तुमका सगळ्यांका बघून. आणि खरोखर सरांनी सांगितल्याने तसं आज योग काढल्याने एकत्र येऊचो तो खरोखर मनापासून अभिनंदन. ज्यांनी पण जो प्लॅन केला त्यांच्यासाठी खूप अभिनंदन आणि श्याम सरांचा खूप अभिनंदन, कारण माका या ग्रुपात सामील करून घेतल्याने. आणि एक दिग्गज कॉमेंटेटर माका बघू गावले, भेटाक गावले, त्यांच्याशी बातचीत करू गावली, म्हणजे त्यांचे 1-2 डायलॉग माका पुढे पाठी घेऊक गावतील. आणि राग नको, कारण माका मालवणी लय प्रेम आहे, मी मालवणीच बोलतोय जास्त करून, त्यामुळे मालवणीच आहे मी आणि मालवणीच रवतले, मालवणीच मरतले. धन्यवाद. सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशन आणि या असोसिएशनचा मी एक भाग आहे, याचा मला खूप अभिमान आहे. मी कट्टा मराठगावचा सुपुत्र नितीन आळवे. ऑफिशियली आता माझं रेशन कार्ड पण झालेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या. माझं नाव शेखर दळवी, समालोचक क्षेत्रात मी एक 5 ते 6 वर्षाचा बराच अनुभव आहे. आमच्या गावचे पहिले नागरिक, या क्षेत्रातील आमचे गुरु, ज्यांनी आमच्याजवळ माईक सोपवला, आम्हाला बोलण्यासाठी भाग पाडलं, ते म्हणजे श्याम वाक्कर सर. येवलेगावचे प्रथम नागरिक आहेत, सरपंच आहेत, अध्यक्ष आहेत. आणि त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी जे सर्व ज्येष्ठ, त्याचबरोबर उदयोन्मुख सर्व समालोचक आलेले आहेत, तुम्हा सर्वांचे वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप आभार. नमस्कार, मी दत्तप्रसाद चव्हाण, मालवण देवली या गावचा. समालोचन क्षेत्रामध्ये जसं बघायला गेलं तर 2009 त्यावेळी श्याम वाक्कर आमचे सर हिंदी कॉमेंट्री करायचे, गाव पातळीवर ते चालायचं. त्यांचं बघून त्यावेळी सुरुवात केली होती. पण जास्त काही सांगण्यासारखं नाही. बऱ्याच जणांनी आपापले अनुभव सांगितले, ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरोखरच कौतुकास्पद आहेत. परंतु समालोचन करताना एक गोष्ट जी मी करतो आणि ज्यामुळे बऱ्याच मोठ्या स्पर्धा सुद्धा मिळाल्या समोरून, कारण सन्माननीय सुधीर कलिंगण यांचं मला ते वाक्य आठवतं की एखादी भूमिका किंवा एखादी कला जोपासायची असेल तर ती भूमिका तुम्ही जगा. आणि समालोचन करताना मी तो सामना आणि त्या भूमिकेत जाऊन स्वतः एन्जॉय करतो आणि त्यामुळे माझं समालोचन चांगलं होतं असं मला वाटतंय. आणि प्रत्येकानं तो प्रयत्न करावा. आणि त्याचबरोबर असेच जर आपण एकत्र राहिलो तर ज्या वेळी काही समालोचक रिकामे असतात त्यांनी नक्कीच कधीतरी ग्रुपवर टाका की आज जर कुठे स्पर्धा असेल तर आम्हाला सांगा, कारण बऱ्याच गोव्यातल्या स्पर्धा कॉमेंटेटर शिवाय होतात, त्यावेळी तुम्हाला संधी मिळू शकते. नाविली सावंतवाडी मराठी समालोचन करतोय. नाविलीच्या गावांमधनं अस्मित ग्रुपच्या सहाय्यानं पहिली टुर्नामेंट केली होती. त्यानंतर शालेय जीवनामध्ये अनेक कॉमेंटेटर यांची सुद्धा कॉमेंट्री ऐकली, समालोचन ऐकलं.
कुमार पंकज लाड, राहणार सायशी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. सर्वप्रथम हे सर्व ज्येष्ठ समालोचक आहेत, त्यांनी खरोखरच अप्रतिम मार्गदर्शन आम्हाला केलं. आम्ही युवा समालोचक आहोत आणि ज्येष्ठ समालोचक म्हणून काय घ्यायचं तर त्यांचा अनुभव, त्यांचा प्रसंग. जिल्हा सिंधुदुर्ग. मागची 4 ते 5 वर्ष मी कॉमेंट्री करत आहे. माझी सुरुवात माझ्या गावापासूनच झालेली. अजूनही मी नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतोय. मी प्रदीप देवलकर, देवली, मालवण. समालोचनामध्ये कसं आलो, कसं घडलो आणि आतापर्यंतचा प्रवास. माझ्या आयुष्यामध्ये ज्येष्ठ आणि युवा समालोचक जे समालोचक आले त्या मी सर्वांना दीपस्तंभ मानतो. ऍक्च्युली काय बोलणार हे सुचलं नाही. सगळे एकदम पण नक्कीच एक गोष्ट सांगतो की सगळा बघत चांगला आणि एक किस्सा सांगतो. मुंडेकरच्या मैदानात नेतृत्व केले ना, त्यावेळी दिलीप सावंत सर, अशोक नाईक सर आणि समीर पांढरे, त्यावेळी 2 हाती 2 जण बसले म्हणजे, एक अशोक नाईक आणि एक समीर पांढरे. मी सांगतो कसो आता बोलतात कसं सांगतात कॉमेंट करून माझ्या सॉफ्ट करा या बोलणार कठीण. त्यावेळी अशोक नाईकांनी घात आणि समीर पांढरे सुरू तो हात कधीच सोडून आजपर्यंत तो हात सोबत आहात. त्यांचा गुरु वाचला एक मित्र, सगळेच गुरु मानतात. मी तर अशोक नाईकात माझा एकदम जवळचा मित्र मानतो. कधी कधी आम्ही असे झगाडतो ना की आमच्याकडे ऐकून प्रश्न पडतात ह्यांचं काय करायचं. थँक्यू. आजपर्यंत तुमका मंडळी सांगतोय यांचो एक डायलॉग फेमस जातो गोवा असं नाही मालवण. नमस्कार, देवबारा करो गाववाल्यांनो. अगदी आपल्या गावातली कॉमेंट्री करणाऱ्या समालोचकांसोबत 30-32 वर्ष ज्यांनी कॉमेंट्री केली अशांचा सुद्धा मनोगत ऐकल्यानंतर मला एक समजला की मी बादल चौधरी गेली 25 वर्ष माझी ओळख तयार करण्यासाठी प्रयत्न करतोय. ज्या दिवशी तुमच्या समोर सांगण्याची माझी तयारी होईल तेव्हा नक्की सांगा. तोपर्यंत देवबारा करो. नमस्कार. प्रथमतः आवाज सिंधुदुर्ग या ग्रुपच्या माध्यमातून जेवढे आज हे उपस्थित असतात त्या सगळ्यांचं स्वागत आणि माझं सगळ्यांका प्रेमाचा नमस्कार. या गेट टुगेदरच्या माध्यमातून सगळ्यांची ओळख तर झालीच, नवीन जुने आणि आमचे सगळे गुरुतुल्य व्यक्तिमत्व काही सगळे हजर असतात. सगळे जर व्यक्त झाले, सगळ्यांनी मार्गदर्शन केला तर आम्ही सगळ्यांनी हृदयात साठवून पुढे मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. मी विवेक परब, उसरगाव, कणकवली, सिंधुदुर्ग मराठी, हिंदी आणि मालवणी कॉमेंट्री करण्याचा प्रयत्न करताय आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद. मी युवा समालोचक, माझं गाव कसाल कुंदे, नाव माझं समीर राणे. नाव रमेश मनोहर वाराला उर्फ बाळू वाला होतं. लाडके भाऊजी वगैरे सांगत नाही, कारण सांगितलेलं आहे ग्रुपवर की आपलं जास्त ओळख हे करून द्यायचं नाही, त्याच्यामुळे आम्ही काय जास्त ओळख करून देत नाही. परंतु एक खूप चांगलं वाटलं बादल सर, उमेश सर आणि सगळ्यांनी मिळून जे तुम्ही हे गेट टुगेदर साजरं करताय हे खूप महत्वाचं आहे. आणि अशीच गेट टुगेदर जवळपास 6 महिन्यांनी तरी एक झालं पाहिजे अशी माझी तर इच्छा आहे. कारण सध्या मनुष्याचा सोडा कुठल्याही प्राण्यामात्राचा क्षणाचा पण भरोसा नाहीये. त्याच्यामुळे 6 महिन्यांनी तरी गेट टुगेदर असं एकत्र जमलं पाहिजे आणि ग्रुपवर हवी तेवढी चेष्टा मस्करी केल्या पाहिजे, जास्तीत जास्त चेष्टा मस्करी करा. त्याच्यामुळे काय होतं हे सांगतो तुम्हाला, त्याच्यामुळे माइंड जो असतो आपला तो फ्रेश राहतो, आपण तणावाखाली जात नाही, नक्की आपले ब्लॉकेज वाढणार नाही ते 100%. त्याच्यामुळे ग्रुपवर असे ऍक्टिव्ह राहा
काय बिंदास काय ते बोला, परंतु प्रेमाने मनातून प्रेम ठेवून बोला, म्हणजे ते सगळं होणार. आणि सगळे काय प्रेम ठेवूनच बोलतात, म्हणून थोडासा वेगळ्याकडे घेऊन जातोय. गेट टुगेदर 6-6 महिन्याने होत राहिलं पाहिजे. सर्व समालोचक बंधूंचे, बादल सर आणि जे सगळे लांब लांबून या ठिकाणी आले त्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे. नक्की हो 100% एक लीग पण घ्या क्रिकेटवरची. क्रिकेट टीमची एक लीग पण घ्या, फक्त मागच्या सारखा सामना ठेवू नका तो भर पावसात खेळायला. आणि चषकावरून कोणी हाणामारी करू नका. आणि म्हणून सगळ्या समालोचकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. योगेश गोपाळ पेंडुरकर, मी पेंडूर इथला आहे, रहिवासी आहे. इथे तुमच्याबरोबर येऊन खूप चांगलं वाटतंय. आम्ही थोडीशी म्हटलं तर झेन्झीवाली जनरेशन आहोत, त्यामुळे आम्हाला हे थोडं रेडीमेड मिळालंय. खूप चांगले कॉमेंटेटर्स लहानपणापासून ऐकायला मिळाले. प्रदीप सर असतील, श्याम सर असतील, बादल सर असतील, समीर पांढरे सर असतील, कृष्णा देवजी सर, इथे बसलेले बरेचसे आहेत ज्यांना आम्ही लहानपणापासून ऐकत आलो. आणि त्यांच्याबरोबर आता चांगले चांगले टुर्नामेंट्स आम्हाला कॉमेंट्री करायला मिळतात. ह्यातच आम्ही आमचं खरं म्हणजे भाग्य म्हणतो. नमस्कार. सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी या संघटनेची आपण स्थापना केली. चांगल्या आणि वाईट प्रसंगामध्ये एकमेकाला मदतीचा हात व्हावा, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं, यासाठी या संघटनेची स्थापना करण्याचा निर्णय आळवे सर मी 1999 मध्ये घेतला. 1999 मध्ये त्याला मुहूर्त मिळाला. 2003 मध्ये आम्ही त्याची स्थापना केली. मी संस्थापक अध्यक्ष, अशोक नाईक आणि समीर पांढरे, कृष्णा देवजी अशी संघटना वाढत गेली. त्यामध्ये फाउंडर मेंबर म्हणून झाले. त्यानंतर आमचा संपर्क आला श्याम वाक्कर सरांशी. श्याम वाक्कर सर आमचे भाऊजी, आमच्या गावातली त्यांची बायको, आमच्या गावातली त्यांची बायको. तर ठीक आहे. नंतर आम्ही ठरलं समीर मुंबईला गेला. आता समीर मुंबईला गेल्यानंतर अशोक एकटा राहिला. आणि गोवा राज्यामध्ये त्यावेळी टेनिस बॉल क्रिकेट हे संपत आलेलं होतं. केवळ फुटबॉल स्पर्धा त्या ठिकाणी व्हायची. पहिल्यांदा पेडणे प्रीमियर लीग दीपक कळंगुटकर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू झाली. अशोक नाईक, समीर पांढरे आणि मी त्या ठिकाणी पहिल्यांदा टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सर्वात पहिली प्रीमियर लीग गोव्यामध्ये झाली. प्रश्न उभा राहिला बिदागीचा. हे दोघं पण कधीही म्हणजे 1997 सालापासून माझ्या आणि यांचे संबंध आहे, पण कधीही पैशासाठी कॉमेंट्री न करणारे कॉमेंटेटर कोण? समीर पांढरे आणि अशोक नाईक. आमची वहिनी म्हणजे यांची मिसेस कायम सांगत असतात, सुको नारळ आणि गुलाब पुष्प घराकडे घेऊन येणारा हो माणूस. त्याच्यावर कॉमेंट्री केली. त्याच्यानंतर मी ठरवलं का म्हणून आपली कला लोकांना फुकट द्यायची. फुकट कलेला कोणी किंमत देत नाही. काम झाल्यानंतर कचऱ्यासारखं बाजूला केलं जातं. त्यामुळे ठरवलं की बाबा आम्हाला पैसे मिळायला पाहिजे. अशोकने कितीतरी वेळा मला सांगितलं एवढे पैसे सांगू नको, एवढे पैसे सांगू. म्हटलं नाही, त्यांना गरज आहे, आम्हाला पण पैशाची गरज आहे तशी त्यांना गरज आहे. त्यामुळे आम्ही त्यानंतर मी बऱ्याच स्पर्धेला सगळ्यांना संधी दिली. काही त्याच्यातील वर आले, पण थोडे म्हणजे त्याने सांगा वाटतं सर की काही जणांच्या डोक्यामध्ये ना लागलीच हवा गेली. हवा म्हणजे मला ही मोठी स्पर्धा मिळाली, माझ्यासारखा समालोचक कोणच नाही. मी जय भोसले सरांबरोबर समालोचन केलं, अशोक नाईक सरांबरोबर समालोचन केलं, हरीश काकडकर, समीर पांढरे, माझ्यासारख्या समालोचक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणी नाही. मात्र यशाची हवा डोक्यावर गेल्यानंतर यशाची हवा खाली यायला पण वेळ लागत नाही. एकाच स्पर्धेनंतर ते समालोचक आज गायब आहे. दुसरी गोष्ट, त्यानंतर संघटना स्थापन केल्यानंतर समीर श्याम वाक्कर म्हणाले तुमची संघटना आम्ही रजिस्टर केली नाही, कारण रजिस्टर करण्यासाठी खर्च पाहिजे, खर्च आहे त्याला. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही पुढाकार घ्या आणि संघटना पुढे. तर ते म्हणाले काय तुम्ही पण त्या संघटनेमध्ये आहे. मी म्हटलं आता 20 वर्ष, मी 2017ची गोष्ट होती
त्यामध्ये गेले. तर 2017 म्हणाले संघटना आपण रजिस्टर करूया. मी म्हटलं करा तुम्ही, माझा काय विषय नाही. 2 संघटना चालवण्यापेक्षा आपण एकच संघटना पुढे नेऊया. आणि ती मुहूर्तमेढ रोवली गेली त्या ठिकाणी. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. हर 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 हर. आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमलात. हे गेट टुगेदर एका वेगळ्या उंचीवरती जाईल यात काही शंका नाही. कारण ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जमलात आणि आपलं मनोगत अगदी चांगल्या पद्धतीनं मांडलात, तुमचे विचार मांडलात. अजूनही काही आमचे साथी सहकारी येणार आहेत, उपाध्यक्ष येणार आहेत, एक अजून युवा समालोचक, असे 1-2 जण अजून बाकी आहेत यायचे. काही जणांना उद्या जायची घाई पण आहे काही कामानिमित्त. येणं जाणं हे चालूच राहील. तर समालोचन करताना मी म्हणा, प्रदीप म्हणा, बादल म्हणा, अमोल म्हणा, एका मोठ्या समालोचकांसोबत एक 2-3 तासाची चर्चा केली होती. तर त्या समालोचकांनी त्यावेळी आम्हाला सांगितलेलं की समानार्थी शब्द तुम्ही शोधा. काही जणांचे, प्रत्येक जणांचे एखादा शब्द म्हणायची खासियत असते. बघा, आता माझा शब्द है मैं श्याम वाक्कर. आप सभी लोगों का तहे दिल से स्वागत करता हूँ. किंवा मैं शाम के वक्त पर मैं श्याम वाक्कर. म्हणजे प्रत्येकाचे शब्द आहेत. हो उडाया. तिकडे बादल म्हणणार आमचे गाववाल्यांनो बरा करो, देव बरा करो गाववाल्यांनो. असे प्रत्येकाची खासियत आहे. आमच्या रोहन कदमची खासियत आहे निश्चित 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 निश्चित. अर्थातच सुंदर 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 सुंदर. तर निश्चित म्हणा, सुंदर म्हणा, हे जे शब्द तुम्ही वारंवार वापरता त्याला सुद्धा चांगले शब्द आहेत. दुसरे समानार्थी शब्द ते तुम्ही अभ्यासा. त्या समानार्थी शब्दांचा वापर करा. आणि बऱ्याच गोष्टी आहेत क्रिकेट समालोचन करण्यासाठी. आता तेवढा वेळ नाही आहे कारण अजून काही जणांचे कार्यक्रम बाकी आहेत. तर ते समालोचनाचं मार्गदर्शन आपण नंतर केव्हा तरी वेळ मिळाल्यावरती करूया. तर तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा त्या ठिकाणी या. आपण अजून एक मीटिंग अरेंज करूया या थोड्या दिवसातच. तर अजून सांगण्यासारखं असं काही नाही आहे. पण तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि अत्यंत महत्वाचं की सुंदररित्या हा गेट टुगेदरचा आपण आनंद लुटतोय. इंट्रोडक्शन राऊंड होतं हे. त्यानंतर अनेक राऊंड पार पाडणार आहेत. आपली पण राऊंड पार पाडणार आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो. आणि भोसले सर, आदरणीय जय भोसले सरांनी आणि आदरणीय श्याम वाक्कर सर, बादल चौधरी सर, असे सर्व मान्यवरांनी, आमचे मनोज मयेकर म्हणजे लारा मयेकर यांनी सांगितल्याप्रमाणे काहीतरी विचार करा आणि त्याच्यामधून ते शिकण्यासारखं आहे. आदरणीय पांढरे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांनी आपण तो एकत्रित विचार करून आपण निधी उभारूया आणि ही संघटना पुढे नेऊया. कारण ही संघटना फुलाची पाकळी जी आहे ती मदत करणार हे 100% आहे. म्हणून जोरदार टाळ्या संघटनेसाठी झाल्या पाहिजेत. जरा जोरदार टाळ्या पाहिजेत. आणि खास अध्यक्षांसाठी हे पुष्प आम्ही अर्पण करतो आणि या इंट्रोडक्शन राऊंडची आम्ही सांगितलं करतो. तुम्हाला पंखावर घेण्यासाठी एक दिवस या आभाळाला सुद्धा खाली यावं लागेल. तुमच्या कर्तृत्वाच्या तेजाने
सूर्यालाही आपले तेज कमी करावे लागेल. तुम्ही कॉमेंट्रीच्या माध्यमातून स्वतःला इतकं मोठं बनवलं का एक दिवस देवाला सुद्धा खाली येऊन तुम्हाला नमस्कार करावा. बघा मी आयुष्यात कुठलंच तर आज आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राला अभिमान पाहिजे का आज वर्ल्ड मध्ये 19 राजांपैकी एकच राजा असा होता ज्याला छत्रपती म्हणून संबोधलं गेलं. तर आज त्या राजांबद्दल मी काहीतरी बोलतोय. खरोखर जर वाटला तर लडकारी नंतर तुम्हाला जे बोलायचंच आहे. छ म्हणजे 36 हत्तींचं बळ असणारा, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारा, प म्हणजे परत मागे न फिरणारा, ती म्हणजे तिन्ही लोकांत जाणणारा, शी म्हणजे शिरच्छेद करणारा, वा म्हणजे वाघासारखं बळ असणारा, जी म्हणजे जीवाची पर्वा न करणारा, म म्हणजे महानतेचा राजा, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राज्य करणारा, ज म्हणजे जनतेचा राजा, की म्हणजे कीर्तिवंत असणारा, ज म्हणजे जय जयकार होणारा, आणि य म्हणजे यमाच्या हातातून आपल्या मावळ्यांचे प्राण परत आणणारा, गणपती भूमिती प्रजापती नैलंकार मंडित राजनीती धुरंधर मराठी धर्मरक्षक आई जिजाऊ सुपुत्र शिव 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, हर हर येळकोट येळकोट. धन्यवाद. आपल्या धन्यवाद. आपल्या ठिकाणी कासर्डे ग्रामाचे सुप्रसिद्ध नागरिक उपाध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नुकतेच त्यांचं प्रमोशन झालंय मोर्जी जमताडे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अमोल सर तुम्हाला लेट येऊन कसं वाटतंय हे सगळं बघून? लेट येऊन कसं वाटतंय सर? खूप छान वाटतंय.
आणि कासार्डे गावचे भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं आणि बोनसवाला जमदारे वाडे वाडे अक्कल काढे तेच अमोल जमदारे. एकंदरीत माहोल बघून असं वाटलं असतं की बाबा आता मी निंबो करतो, या सगळ्या पार्टीचं मीच करतो, मनात येऊन गेला असं. धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळे माझ्यापेक्षा नावाजलेले गाजलेले असे ज्येष्ठ श्रेष्ठ असे समालोचक, त्याचबरोबरीने आम्हाला मार्गदर्शक असणारे सर्व समालोचक तसेच युवा समालोचक यांच्या सोबत आजचा हा क्षण आम्हाला अनुभवायला मिळाला, त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्या समालोचकांचं मी सुरुवातीला कौतुक करतो. एकदा सगळ्या समालोचकांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि ज्या पद्धतीने मी आल्यानंतर पाळणी म्हणून तुम्ही माझ्या बाळाचं म्हणा किंवा माझं जे कौतुक केला, मला आल्यानंतर तुमची पाळणी ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये विचार चालला की जर तुम्ही सगळे माझ्या बारशाला आला असता, उद्याच्या बारशाला आला असता तर कमीत कमी माझे 20,000 रुपये तरी वाचले असते आणि हा सगळा खर्च मी केला असता. आणि जवळपास आणि मला वाटतं जवळपास 5-1 भजन झाली, म्हणजे साधारणतः एक 3,000-2,500 रुपये जर पकडला तर 15,000-20,000 रुपये तर नक्की वाचले असते. आता काय तिसरा चान्स घेण्याचा काय माझा अजून विचार नाही आहे. त्यामुळे आमच्यापैकी जर कोणाचा विचार असेल इथे असलेल्यापैकी तर ही पाळणी प्लस त्याच्यामध्ये अजून 4-5 पाळणी ऍड करून आपण त्याच्या मुलाच्या मुलीच्या बारशाला जाऊया आणि त्या ठिकाणी असाच आनंद आपण सगळ्यांनी साजरा करूया. हा वाक्य बोलताना तुम्ही थोडस किरकोळ कटाक्ष बादल चौधरीकडे टाकला. बादल तशा नजरेने बघत नाहीये, कारण की बादल चौधरी अजून थोडेसे निराश आहेत, कारण मला वाटतं सलग दुसरा पराभव झालेला आहे. त्यामुळे त्याविषयी मी आताच काही बोलणार नाहीये, कारण मला ती बातमी तिकडेच कळाली की बादल चौधरी यांच्या संघाचा पुन्हा एकदा पराभव झाला 1 ओव्हर ठेवून. त्यामुळे कदाचित आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटी बादल चौधरी क्रिकेटमधून निवृत्ती तरी घेतील सन्मानाने, असं मला वाटतंय. मी आता नुकताच आलोय, त्यामुळे रागात ते बघणारच आहेत, कारण कसं व्हायचं नेक्स्ट टाइम नक्की जिंकतले असं म्हणूया आपण. जिंकतले त्यांनी मालवणी समालोचन करून सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत, परंतु सामना अजून ते जिंकलेले नाहीये. त्यामुळे आपण बादल सर काही काळजी करू नका, तुम्ही मागच्या पराभवाची परतफेड करण्यासाठी पुन्हा एकदा सामना घेतला, पण ते काही शक्य झालेलं नाहीये. पण असून दे, उद्या पुन्हा मॅच घेतलेली आहे, म्हणजे तिसऱ्या पराभवाची पुन्हा एकदा अजून वाट बघूया आपण. उद्या त्यांना मुभा असेल त्यांनी आपल्याला हवे ते खेळाडू घ्यायचे. बादल सर तुम्हाला उद्या चॉईस आहे, कोणते खेळाडू तुम्ही घ्याल, पण त्या संघामध्ये जे आमच्या संघातले चांगले खेळाडू होते ते तुम्ही घ्या, म्हणजे कमीत कमी एक तरी सामना तुम्ही जिंका. आम्ही हरलो तरी चालेल, असू दे. आणि जर ओरम जमत नसेल तर आपण अंडरमची मॅच घेऊया, बरोबर ना जय सर? कारण बादल सर वाजले कोबरा अरवला उडी गेली पाण्याला, 4 वाजले कोबरा अरवला उडी गेली पाण्याला. बरोबर आहे. 4 वाजले कोबरा हरवला बादल गेला पाण्याला. 4 वाजले कोबरा हरवला बादल गेला पाण्याला. बादल गेला पाण्याला. तिथे त्याला कोण भेटला? अमोल जमदाडे. अमोल जमदाडे बादलला बघून काय म्हणाला? अरे ये दोस्ती नहीं तोड़ दे मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं. आता हे
गाणं चेंज कसं झालं. अमोल जमदाडे जेव्हा आले तेव्हा त्यांनी सांगितलं हम दो हमारे दो. आता बहिणीवरून आणि अमोल जमदाडेवरून मी बघा कसं गाणं. 4 वाजले कोबरा हरवला वहिनी गेली पाण्याला. 4 वाजले कोबरा हरवला वहिनी गेली पाण्याला. वहिनी गेली पाण्याला. तिथे तिला कोण भेटला? अमोल जमदाडे. अमोल जमदाडे तिला बघून काय म्हणाला? किसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है कोई जन्नत की बोल नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है कोई जन्नत की बोल नहीं मेरे कॉलेज की एक लड़की. मी कुठे म्हणजे मी बँगरला असल्यावर मला नेहमी बोलतात अरे काय सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशन, काय सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशन. मग त्यांना मी सांगतो का आमचं सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशन म्हणजे काय. आणि मी हा डायलॉग फार कमी जणांना बोललेला पण आता आपल्या सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशन बद्दल बोललं पाहिजे. या जगातल्या सगळ्यात श्रीमंत झाडाला साग म्हणतात. शिवशंकर भोलेनाथांच्या पिंडीला जो विळखा आणून बसतो त्याला नाग म्हणतात. आई भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना जी तलवार दिली तिला इतिहासामधील आग म्हणतात. आणि आमच्या सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनला महाराष्ट्राच्या हिंदुस्थानाच्या समालोचकाचा वाघ म्हणतात. तर अशी होती ही ओळख परेड. जो पण व्हिडिओ जर आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि जर इतक्या सांगान लाईक शेअर सबस्क्राईब जर नाही केलं तर तुमका सगळ्यांका देवचराची शपथ.